एक्झामच्या तयारीत जरा माझा ड्रॉवर साफ करत होतो. काय भेटलं माझ्या आधीच्या दोन्ही स्कूलच्या, म्हणजे मी आधी खूप मेमरीज भेटल्या, दोन्ही शाळेतल्या भेटल्या. चला बघू पटपट. तर हे गा हे आहेत माझे जुन्या आठवणी. ह्याच्यात मी कुठे आहे ते तुम्ही सांगा. जी माझी सायशोर मधली मित्र असतील ती सांगतील कुठे मी लगेच. तिने आणि मी केलं होतं. आणि माझ्या फेवरेट टीचर होत्या माझ्यासोबत, त्या शीतल टीचर होत्या. त्यांनी पण आमच्यासोबत अँकरिंग केली होती. इतकं छान होतं ना, मला वाटतं तुम्हाला दाखवलं मी ते क्लिप्स. अँकरिंग ब्लॉग मधून मी जाधवर मधले फ्रेंड म्हणजेच रोहन, प्रेम, प्रसाद, प्राची, प्रतिमा आणि रवीना या सगळ्यांना सांगतोय की लवकरात लवकर भेटायचं. नाहीतर बघा मग सायशोमा मधली तर सगळी मी भाग्येश, आर्यन यांच्यासोबत पण भेटणार आहे. बघू जर चान्स भेटला तर. कारण की सगळी माझ्या जवळचे टीचर्स म्हणजे शीतल टीचर आणि तृप्ती टीचर. तुम्ही पण नक्की यायचंय. शीतल टीचर तुम्ही बँगलोरला आहे माहिती आहे, पण नक्की वेळ काढून यायचं इकडे. आणि तृप्ती टीचर तुम्ही इथं असून भेटत नाही, तुम्हाला सांगतोय मी ब्लॉग मधून सांगतोय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. आणि आज कॉलेजमधूनच ब्लॉग चालू केला आहे. ब्रेक टाईममध्ये आता आम्ही, आणि क्लासमध्ये कोणच नाही आहे, फक्त हा एक माझा मित्र, जिगरी मित्र आहे माझ्यासोबत. आणि आमचा आताच लंच टाईम झालेला आहे, म्हणून खाऊन आता आम्ही पण चाललेलो आहे. चल रे पटपट, लवकर खातच नाही लवकर. लाईट बिट पण सगळं काम आम्हालाच करायला लागतं, बाकी काय कोण करत नाही. रोहितला खाली जाऊन बघतो. तर आज रात्र झाली, ब्लॉग काढलाच नाही दुपारपासून. देखा आपने लापरवाही का नतीजा है. का नाही काढला ब्लॉग मी दुपारपासून? खूप म्हणजे खूप असं काही नव्हतं, काम नव्हतं काय, पण ब्लॉग साठी काहीतरी असं मस्तीदार काहीतरी पाहिजे. म्हणजे दुपारी झोपलो आलोय ते जरा मेडिकल मध्ये गेलतो, त्यानंतर जरा असं पडलो म्हणजे झोपलो. काय ब्लॉगच करायला भेटलं नाही, जाऊ दे. पण ब्लॉग आज कॉलेजमध्ये चालू झाला, ही चांगली गोष्ट आहे. जाऊ दे, होईल एखाद दिवशी होतं असं. आता मी एक्झामच्या तयारीत आहे जरा. झेरॉक्स आणलेत पेपर्सचे, जरा पेपरची तयारी केली पाहिजे. सेमिस्टर आहे, सेमिस्टरचं केलंच पाहिजे. चांगले मार्क पाडणं हे माझं. मागच्या युनिटला तर 96 आले. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. किती पडत आहेत, चांगले पडतील हेच अपेक्षा आहे. बघू, खूप अपेक्षा आहेत. तर अपेक्षाच नाही माझ्या आयुष्यात. क्या बोला तूने? अपेक्षाच नाही माझ्या आयुष्यात. खोपड़ी तोड़ साले. A few moments later. तर आज मी माझा ड्रॉवर साफ करत होतो. खूप काम पडलं, ते सगळी जुनी पुस्तकं सगळी काढली. आणि मला आहे ना असं होतं की ना एक्झामच्या आधीची जुनी पुस्तकं पहिली काढून टाकावी, नाही तर ते बघून जाऊ दे. मेन पॉईंट हा आहे की मला त्या ड्रॉवरमधून काय भेटलं. माझ्या आधीच्या दोन्ही स्कूलच्या, म्हणजे मी आधी वेगळ्या स्कूलमध्ये होतो. मी आधी साईशोबामध्ये होतो, आमची इथलीच होती. आणि नंतर सेकंड मी जाधवरमध्ये होतो, जाधवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होतो. 10th माझं तिथंच झालं पूर्ण जाधवरमध्ये. आणि तिथल्या मला खूप मेमरीज भेटल्या, दोन्ही शाळेतल्या भेटल्या. चला बघू पटपट. तर हे गा हे आहेत माझे जुन्या आठवणी, ज्या मी एवढ्या 10 वर्षात केलेल्या आहेत. हाँ ये कर लो पहले. तर तुम्हाला माझ्या जरा थोड्याशा आठवणी दाखवण्यासाठी शाळेतल्या, जरा मी माझी मस्ती बिस्ती, तर मी जरा सेटअप करून घेतलेलं आहे, जरा चांगलं दिसावं ना. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर पहिली आठवण आहे माझ्या पहिल्या शाळेतून, म्हणजे मी आधीच्या शाळेत होतो साईशोबामध्ये. ही आहे पहिली आठवण. आता ह्याच्यात मी कुठे आहे ते तुम्ही सांगा. जी माझी साईशोबामधली मित्र असतील ती सांगतील कुठे आहे मी लगेच. नहीं. सगळे खूप छान आठवणी असतात ते आहेत.
ही आहे माझी त्या शाळेतली शेवटची हे आठवण. आणि हाच फोटो मी नीट ठेवलेला आहे. म्हणजे 6th मधला 6 नंतर तो कोरोना आला म्हणून काही जास्त हे नव्हतं. 6th तर सेमिस्टर पण आमची झाली नाही, शेवटची फायनल हे पण नाही आलं. पण खूप छान होते या टीचर पण खूप छान होत्या, म्हणजे अंडरस्टँडिंग होत्या आमच्यासोबत, खूप छान होत्या. ते एसी टीचर पण होत्या, ते एसी टीचर पण खूप छान होत्या. आमच्या सायन्सच्या टीचर होत्या, खूप आठवणीत. तर त्याच्यात मी हाय दिसतोय, चेहरा काही जास्त बदललेला नाहीये. तर आहेत बहिणी पण आहेत सगळ्या, तनिष्का, शर्वरी, भक्ती आहेत, दिव्या पण आहे, आणि मित्र तर सगळीच आहेत. आमचे 2 डिव्हिजन होते, ए आणि बी डिव्हिजन होता. ए डिव्हिजन स्वतः माझं कधी पटलंच नाही, पण आहेत ए बी डिव्हिजन मधली. आम्ही बी डिव्हिजन खूप भारी होतो, आणि सगळी आमची पोकळे गँग होती त्याच्यात पण मेन. आम्ही भाऊ बहीण म्हणजे पोक्यांचे आम्ही भाऊ बहीण कितीतरी 7-8 आम्ही भाऊ बहीण होतो. विराज, निपुण, दिव्या, तनिष्का, आम्ही सगळे तर भाऊ बहीणच आहेत. जसे 5-6 आम्ही होतो. तर ही झाली साईशोभामध्ये पण आम्ही खूप काय खेळायचो. म्हणजे आमचे हे असायचे दरवर्षी आमच्या स्कूलच्या जेव्हा ओपनिंग डे असायचं तेव्हा आमच्या इथं आहेत ना सगळे पार्टिसिपेशन, म्हणजे जे वेगवेगळे गेम्स खेळायचे, म्हणजे कुकिंगचे सगळे. तर त्यात मी सगळ्याच्यात पार्ट घ्यायचो. फक्त सर्टिफिकेट घ्यायचं, म्हणजे पार्टिशन सर्टिफिकेट भेटायचं. ती नंबर झाला. 6 ह्याच्यात भाग घेतले दरवर्षी. आणि हे कितवीतले, हे 9th मधले आहेत. म्हणजे मी जाधवर मध्ये होतो तेव्हा, आणि हे घरचं आहे. मी काय करायचो घरी जेव्हा असायचो 9th ला, तेव्हा मी माझेच आहेत ना टेस्ट घ्यायचो. म्हणजे मम्मीला आहेत ना पेपर काढायला जायचं, मम्मी नाही तर दीदीला, आणि मी पेपर द्यायचो. खूप फनी आन्सर आहे त्याच्यात. दाखवल तुम्हाला, जरासं दाखवल, जास्त नाही, कारण की हे सिक्रेट आहे. Oh my god. त्यानंतर जाधवर मधलंच आहे, आणि हे माझे रिझल्ट आहेत सगळे साईशोभा मधले. फर्स्टला तर सगळं चांगले मार्क आहेत. A2 चे सगळे याच्यात A1 A2 B पण आहे. हा कुठला आहे, हा 9th चा रिझल्ट आहे जाधवर मधला. मला 79% पडले होते तेव्हा. आणि जाधवर मध्ये पण दरवेळेस मी स्पीच कॉम्पिटिशन, परत सायन्स डेला पण खूप वेळा भाग घेतलाय. याच्यात पण मला खूप भेटलेत. माझ्याकडे ट्रॉफी पण आहे, ट्रॉफी पण दाखवतो तुम्हाला. 8th स्टँडर्डचा पण रिझल्ट आहे जाधवर मधलाच आहे, चांगला आहे. जेव्हा तेव्हा माझा 2nd रँक आलता. फर्स्ट रँक आलता. किती पर्सेंट होते, पर्सेंट नाही दिले याच्यात, कारण की 8 पर्यंत तर पर्सेंटच नव्हते आम्हाला, पण भारी. 10th मधलं तर रिझल्ट काही नाही. रिझल्ट 10th मध्ये मला 71% पडले होते. 10th जाऊ दे आता, 10th जास्त विचार नाही करावा. पण 10th मधलं एकच भारी माझ्याकडे क्लिअर आहे. तर शाळेतल्या माझ्या फक्त 2 मेमरीज होत्या. असं म्हणतात ना 10th मधली तुमची सगळ्यात भारी मेमरी कुठली आहे, तर ती आहे एक माझं फेअरवेल, आणि एक आहे आमची गॅदरिंगचा ह्याचं एकच पेज भेटलं, पण आठवण असते. आहे जरा पहिलंच पेज म्हणून काही जास्त लिहिलेलं नाही त्याच्यावरती, पण हाय त्याला जास्त महत्व आहे. आणि त्या आमचं गॅदरिंग कसं असायचं, लाईव्ह परफॉर्मन्स असायचे, आणि स्वतः अँकरिंग मी केलेली आहे. मी आणि माझी मैत्रीण होतो. मैत्रीण म्हणजे मैत्रीण ना फक्त. तर तिने आणि मी केलं होतं. आणि माझ्या फेवरेट टीचर होत्या माझ्यासोबत, त्या शीतल टीचर होत्या. त्यांनी पण आमच्यासोबत अँकरिंग केली होती. इतकं छान होतं ना, मला वाटतं तुम्हाला दाखवल मी त्या क्लिप्स अँकरिंगच्या, भेटल्या तर मी तुम्हाला दाखवल नक्की. लाईव्ह परफॉर्मन्स होते, पण मी ट्राय करेन ना जास्त टाकायचा व्हिडिओ याच्यात, बघू मग. तर त्या ह्याला गॅदरिंगला
दरवर्षी आमचं गॅदरिंग लाईव्ह परफॉर्मन्सच व्हायचे आणि त्याच्यात आम्ही सगळे म्हणजे मागच्या वर्षी तर मी केलं त्यांचं आणि त्यावेळेस ॲक्टर लोक पण यायची आमच्या गॅदरिंगला. तर मागच्या वर्षी टेन्थला जाधव इंग्लिश मिडियमला तर फेम ॲक्ट्रेस आल्या होत्या, सुरेखा कोटची मॅम आल्या होत्या, बिग बॉस मधून फेम आहेत त्या आणि लावणी तर त्यांची खूप भारी आहे. तर त्या आल्या होत्या, त्यांच्याशी भेटण्याचा चान्स भेटला, खूप गोष्टी सगळं छान झालं. आमचं गॅदरिंग तर खूप भारी होतं आणि फेअरवेलचं तर विचारलंच नको. फेअरवेल तर भारीच म्हणजे भारीच आहे. पसारा दिसतोय तो खूप पसारा केलेला आहे. तिकडून मम्मी वरडतीये. आठवणी आहेत त्या जपून ठेवलेल्या. फेअरवेल तर लय भारी होतं. फेअरवेलचे जर फोटो भेटले माझ्या बहिणी म्हणजे स्कूल मधल्या बहिणी इतके येडेगत करतात ना. चाललंय भेटायचं, बघू नक्कीच भेटू. तर ह्याच्यातून या ब्लॉग मधून मी जाधवर मधले फ्रेंड म्हणजेच रोहन, प्रेम, प्रसाद, प्राची, प्रतिमा आणि रवीना या सगळ्यांना सांगतोय की लवकरात लवकर भेटायचं, नाहीतर बघा मग इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. लवकरात लवकर म्हणजेच पुढच्या 2 संडेज मध्ये भेटायचं. कारण की किती दिवस झाला भेटलं नाहीये. हे बघून किती आठवणी जागे होतात माहिती का. तर ते मेसेज त्यांच्यापर्यंत जातील आणि साई शोभा मधली तर सगळी मित्र सगळी भक्ती, भाग्येश, आर्यन यांच्यासोबत पण भेटणार आहे. बघू जर चान्स भेटला तर, कारण की सगळी त्यांच्या 11th 10th नंतर तर सगळीच बिझी होतात. चान्स भेटला तर भेटू नक्की सगळ्यांसोबत. आणि असं नाही 10th मधले जाधवर मधले सगळीच मित्र आहेत. सगळे दीदीचा आवाज चाललाय मागं. तर 10th मधली तर सगळीच फ्रेंड्स होते. सगळ्यांना भेटायचंय. बघू एकदा होईलच, फेअरवेल होईल, परत एक चांगलं रियुनियन म्हणतात, रियुनियन होईल, कुठंतरी झालंच पाहिजे. नाही तर या होत्या मेमरीज. अजून काय नाही, आता ट्रॉफीज दाखवणार आहे. ट्रॉफी तर माझ्याकडं ट्रॉफी आहेत, पण जाधवरच्या आहेत सगळ्या आणि मेडल्स 3च आहेत, ट्रॉफ्या 9 आहेत. असं होतं. फेअरवेल खूप म्हणजे खूप भारी होतं. असं मेमरी म्हणजे जी मेमरी असते ना अशी बेस्ट मेमरी तर ती. आणि टीचर्स, माझ्या जवळचे टीचर्स म्हणजे शीतल टीचर आणि तृप्ती टीचर. तुम्ही पण नक्की यायचंय. शीतल टीचर तुम्ही बँगलोरला आहे माहिती आहे, पण नक्की वेळ काढून यायचं इकडे. आणि तृप्ती टीचर तुम्ही इथं असून भेटत नाही, तुम्हाला सांगतोय मी, ब्लॉग मधून सांगतोय लवकरात लवकर भेटायचं. Oh my god. तर मेमरीज असे संपत नाहीत, बरेच असतात. हे फोटो सगळे कसं आहेत ना, जाधवमध्ये तर फोटो हे व्हायचे नाही, फोटो सेशन नव्हते होत. आमच्या त्या साई शोभामध्ये व्हायचे, पण जाधवमध्ये कसं फोन अलाउड होते म्हणून जरा फोन नव्हते अलाउड, म्हणजे तिकडचे सर्व्हर ते मला फोन अलाउड होते, पोराचे फोन नव्हते अलाउड, पण फोटो काढून असं म्हणजे टीचर्स डे सगळं ह्याला आम्ही फोटो काढून घ्यायचो, म्हणून एवढी काही मोठा विषय नव्हता तो. तरी ही ट्रॉफी एक नवीन ॲड झाली. मम्मीच्या जॉबवरती गेलतो आम्ही, तेव्हा ही ट्रॉफी भेटलेली आम्हाला, म्हणजेच आम्हाला नाही, मला भेटली ट्रॉफी. आणि हे आहेत माझे ज्युनियर आणि सिनियरचे. बघा मी कसं दिसायचं, हँडसम होतो मी. तर हे आहेत माझे ज्युनियर आणि सिनियरचे रिपोर्ट कार्ड. काही चांगले मार्क येतात समजून नका. तर आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप छान वाटलं. खूप दिवसांनी काढलं ते माझे सगळे जुने मेमरीजच म्हणता येईल आता, त्यांना चिठ्ठ्या तर म्हणू शकत नाही. खूप म्हणजे खूप भारी होतं ते मेमरीज. आणि कसं आहे, एक जर काढले आपण तर एकच बघू नाही शकत, सगळ्या बघितल्या. खूप छान आहे. सगळ्या रेकॉर्ड नाही करता येत, पण जेवढ्या दाखवता येतील तेवढ्या दाखवल्या. बरेच आहेत, अजून मेमरीज आहेत, पण ते जरा अजून ड्रॉवरमध्येच आहेत. पण ज्या मेन आहेत त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान असतात स्कूलमधले मेमरीज. म्हणजे बघू आता तर कॉलेज चालू झालेलं आहे 11th, कॉलेजच्या मेमरी
अजून 2-3 वर्षांनी बघता येतील. बघू. तर आज स्कूलमधल्या मेमरीज बघून झालेल्या आहेत. तर ब्लॉग इथंच एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय बाय.